हे गाइस वेलकम बॅक वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. सगळ्यात अगोदर जे आहे आज थोडा इमर्जन्सीमध्ये व्हिडिओ शूट करतोय, पण महत्त्वाच्या दोन अपडेट्स आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे. पहिली महत्त्वाची जी अपडेट आहे ती आहे पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होणार आहे त्याच्यामध्ये आश्रमशाळेचा सुद्धा समावेश होणार आहे. आणि जसं आपण अगोदर सांगितलं होतं की जेवढ्या काही आस्थापना असतील त्या सगळ्या आस्थापनांच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जाणार आहे, फक्त मायनॉरिटी स्कूल सोडून. म्हणजे अल्पसंख्याक शाळा वगळून बाकी इतर काही ज्या काही शाळा असतील त्या सर्व शाळा ज्या आहेत, म्हणजे आदिवासी विभाग सुद्धा. दोन गुड न्यूज कोणते आहे बघा. पहिली जी गुड न्यूज आहे ती आहे आश्रमशाळेच्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील शिक्षक भरती 2025 साठी. आणि त्याचा जो प्रमाण असणार आहे कशाचं, शिक्षक भरतीमध्ये इंटरव्ह्यूचं जे आता ह्या तर खाजगी शाळा झाल्या, याच्यामध्ये मुलाखत सुद्धा घेतलं जाणार आहे. पण मुलाखतीचं जे प्रमाण आहे ते 1:3 राहणार आहे. पहिले 1:10 होतं, आता 1:3 राहणार आहे. पहिली महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. याच्यामुळे थोड्या जागा वाढतील, पवित्र पोर्टलवर ज्या जागा येतील त्याच्यामध्ये थोडी वाढ होईल. ठीक आहे. त्या सगळ्याच माध्यमाच्या थोडक्यात म्हणजे आश्रमशाळा ज्या आहेत, आश्रमशाळेमध्ये जी काही रिक्त पदसंख्या असेल ती पूर्ण पदसंख्या ज्या ज्या प्रवर्गाची असेल त्या त्या प्रवर्गासाठी पवित्र पोर्टलवर येईल थोडक्यामध्ये. ठीक आहे. हा अशा प्रकारचा शासन निर्णय काल निर्गमित झाला आहे. तो शासन निर्णयाबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे आश्रमशाळेत आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे की आश्रमशाळेची जागा सुद्धा पवित्र पोर्टलवर येणार आहे. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची अपडेट आहे ती आहे आदिवासी विभागाची. आदिवासी विभाग जे आहे त्याच्यासुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येणार आहेत. त्याच्यामुळे जे आहे या दोन महत्त्वाचे अपडेट आहे. आणि शिक्षक भरतीमध्ये म्हणजे आता अगोदर कसं होतं, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित यांच्या जागा येत होत्या. पण आता आदिवासी विभाग आणि सोबत आश्रमशाळा याच राहिल्या होत्या. यांच्या संदर्भातच शासन निर्णय निर्गमित होण्याचा बाकी होता. तर तो आता आश्रमशाळेसंदर्भात जो शासन निर्णय आहे तो झालेला आहे. मी टेलिग्रामला तुम्हाला सेंड करेल कदाचित. ठीक आहे. व्हिजा बससाठी आय थिंक बहुतेक, तर तुम्ही बघून घ्या एकदा व्यवस्थितपणे. मी तुम्हाला टेलिग्रामला देईल. ठीक आहे. तर ही अपडेट होती आणि हा आजचा व्हिडिओ होता. आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळेल ऑलवर सेट करा. आणि थोडं इमर्जन्सीमध्ये होतं त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करू नाही शकलो. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. कमेंट तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. थँक्यू सो मच.